तर नमस्कार मंडळी, तुम्ही आला आहात आता मीना बेक या चॅनलवर. तर या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. तर तुम्ही आता इथे बघता ही जी नान कटाई आहे, तर ही मैद्यापासून बनवलेली नाही आणि अतिशय हेल्दी जशी बेकरीमध्ये मिळते तशी ही नान कटाई मी ते घरी बनवलेली आहे. आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल की नान कटाई आपण घरी कशी बनवली आहे आणि विदाऊट ओव्हन आपण ही नान कटाई इथे बनवलेली आहे. अतिशय अशी खुसखुशीत आणि एकदम छान, बघा किती त्याला क्रॅक पडलेले आहे आणि खालून पण छान असा सोनेरी त्याला कलर आलेला आहे. आणि तुम्हाला मी आतून सुद्धा दाखवते की आपली ही नानकटाई किती छान झालेली आहे. तर बघा, अतिशय खुसखुशीत आपली ही नानकटाई इथे तयार झालेली आहे आणि अगदी सहज घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण ही नानकटाई इथे बनवणार आहोत. तर बघा मंडळी, आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण जे आपले कोरडे इन्ग्रेडियंट असतात तर ते आता आपल्याला तयार करायचे. तर इथे घेतलेले मी 1 कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे चणा डाळ पीठ. तर बघा, आता हे 2 टेबलस्पून चणा डाळ पीठ घेतल्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून इथे बारीक रवा घ्यायचा आहे. एकदम पिठी जो रवा असतो तो रवा इथे घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/4 टीस्पून फक्त आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे. तर बघा, हे मेजरमेंट अतिशय गरजेचं आहे. फक्त 1/4 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि फक्त 1 पिंच आपल्याला इथे खायचा सोडा टाकायचा आहे. तर बघा, नान कटाई किंवा बिस्किटमध्ये जास्त बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वापरत नाही. तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे तर हे आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे आहे. तर बघा, नेहमी मैदा किंवा गव्हाचं पीठ वगैरे काही असं असलं कोरडं पीठ, तर ते नेहमी चाळणीने चाळून घ्यायचं, कारण त्यात ते जाळ वगैरे असलं तर ते निघून जातं. तर बघा मंडळी, नान कटाई किंवा बिस्किट हे लहान मोठ्यांपासून सर्वांना अतिशय आवडीचा असा हा पदार्थ आहे. आणि तो जर आपण बेकरीतून न आणता आणि घरी बनवला तर तो जास्त चविष्ट पण होतो आणि हेल्दी पण होतो. त्यामुळे असे हे जे पदार्थ आहे, जर तुम्ही हे व्हिडिओ बघून जर घरी बनवले तर तुमचे बाहेरून जे आपण विकत आणतो त्याच्या पैशांची सुद्धा बचत होईल आणि आपल्या घरातल्या लोकांना आपण हेल्दी फूडसुद्धा देऊ शकतो. तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे तर हे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा मंडळी, आता आपण हे जे नान कटाई आहे तर हे आपण एका कढईमध्ये बेक करणार आहोत. तर आता आपल्याला हे नान कटाई बेक करण्यासाठी ही जी कढई आहे तर ही आता आपल्याला रेडी करून ठेवायची आहे. 10 मिनिट प्रीहीट करायची. तर मंडळी, आता बघा, इथे घेतलेलं आहे मी वनस्पती तूप, म्हणजे इथे हे डालडा तूप जे असतं तर ते तूप घेतलेलं आहे 1/2 कप. तर आता हे हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून मी ते थोडं मेल्ट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे पातळ तूप घ्यायचं नाही, आपल्याला तूप हे असं घट्टच घ्यायचं आहे. तर आता हे छान असं मेल्ट करून घ्यायचं आपण. तर यात आपल्याला एक 1/2 कप आता आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे. तर बघा, आता आपले जे हात आहे ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपण हे जे पिठी साखर आणि हे जे तूप आहे तर हे हाताने आपण छान असे याला फेटणार आहोत. तर बघा, पूर्वी असे हातानं एकजीव करायचं. आपण केक वगैरे करायचं असलं तर आपण ते मैदा आणि तूप ते हातानेच एकजीव करायचो. तर आता हे बीटर निघाले म्हणून आपण ते बीटरने करतो, पण आधी ही जी प्रोसेस होती तर ही आपण हातानेच एकजीव करायचो. तर ती तशीच प्रोसेस करून मी आज तुम्हाला ही घरी नानकटाई अगदी बेकरीमध्ये जशी बनवतात तशी नानकटाई मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर मंडळी, आता ही जी प्रोसेस आहे तर ही थोडी अशी वेळ लागतो या प्रोसेसला आणि जरा असं कंटाळवाणी आहे, पण काही हरकत नाही. आपल्याला जर चांगली इथे नानकटाई खायची असेल तर आपल्याला थोडी मेहनत ही घ्यावीच लागेल. तर बघा, आता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि हे छान असं एकजीव झालेलं आहे. तर आता यात आपल्याला टाकायचं आहे जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण घेतले होते मघाशी, ते तयार केलं होतं आपण कोरडं पीठ. तर ते पीठ आता आपल्याला यात पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करायचं आहे. तर बघा, आता इथे सुरुवातीला तुम्हाला काही दूध वगैरे काही वापरायचं नाही आहे. तर आपण याचा अंदाज पाहायचा की आपण हे जे मटेरियल घेतलेलं आहे तर आज यात आपला गोळा व्यवस्थित नान कटाईचा होतो किंवा नाही. जर तो गोळा आपला चांगला तयार होत नसेल आणि ते जास्त ड्राय वाटत असेल तुम्हाला, तर त्यात तुम्ही 2 ते 3 चमचे दूध टाकू शकतात आणि ते दूध टाकल्यानंतर आपला गोळा हा छान असा इथे तयार होतो. तर माझंसुद्धा हे थोडं कोरडं झालं होतं, तर मी पण यात 3 टेबलस्पून इथे मी दूध वापरलेलं आहे. तर ते दूध टाकल्यानंतर माझा जो गोळा होता तो छान असा एकजीव झाला होता आणि जे नानकटाईचे गोळे होते ते छान असे सॉफ्ट झालेले होते. तर बघा, आता अतिशय कोरडं वाटतं आहे माझं हे जे मिश्रण आहे ते. तर मी असे 3 वेळा दूध टाकलेलं आहे, 1-1 टेबलस्पून. तर तुम्हीसुद्धा जेव्हा हे नानकटाई बनवाल तर तुमचं जर असं कोरडं
हे पीठ असेल तर तुम्ही त्यात थोडं दूध वापरू शकतात. आणि तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही अजून तूप यात वापरू शकतात. तर बघा आता हे छान आपलं हे जे मिश्रण आहे तर हे छान असं एकजीव होत आहे आणि याचा गोळा व्हायला पाहिजे. याचा गोळा जेव्हा तयार होईल तेव्हा समजायचं की आपली ही जी नान कढई आहे तर ही छान अशी तयार होणार आहे. तर बघा आता आपण नान कढई जेव्हा बनवतो तर त्यात थोडं वेलची पावडर टाकतो, म्हणजे आपली जी नान कढईची टेस्ट आहे ही खूप छान लागते. तर आता वेलची पावडर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हा गोळा असा छान इथे मळून घ्यायचा आहे. तर बघा आता हे दूध टाकल्यानंतर माझा हा गोळा इथे छान होतो आहे. तर मला इथे 3 टेबलस्पून मी दुधाचा वापर केलेला आहे. तर आता आपला हा गोळा छान मळल्यानंतर आपण याचे छोटे छोटेसे गोळे तयार करूया. तर बघा सारख्या आकाराचे आपल्याला इथे गोळे तयार करायचे आहे आणि तुम्हाला जर असे गोल करायचे नसेल तर तुम्ही थोडे असे चपटे गोळे केले तरी चालेल. तर आता इथे माझ्याजवळ आहे केक टीन. तर ह्या केक टीनमध्ये आपल्याला हे असे गोल गोळे करून आपली ही नानकटाई इथे ठेवायची आहे. तर बघा हे असे मी थोडे मोठे गोळे झाले होते माझे, पण तुम्ही याच्यापेक्षा थोडे छोटे करा आणि थोडेसे चपटे करा. तर बघा आता या एवढ्या गोळ्यामध्ये आपले ह्या 10 ते 12 नानकट्या इथे तयार झालेले आहे. तर मी थोडं डेकोरेशनसाठी ही जी आपली नाईफ आहे तर त्या नाईफच्या साहाय्याने त्याला असा थोडासा कट देते आहे. म्हणजे आपले हे जे नानकटाई आहे दिसायला पण छान दिसते आणि बेकसुद्धा खूप छान होते ही. तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही इथे डिझाईन करू शकता. तर आता याच्यावरती मी थोडे बदामाचे काप केलेले होते, तर ते काप इथे मी ठेवणार आहे. तर तुम्हाला जर बदाम ठेवायचे नसेल तर तुम्ही पिस्तासुद्धा इथे कट करून ठेवू शकतात. तर आता आपली ही कढई जी आहे तीसुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे. तर आता आपल्याला ही जे केक टीनमध्ये आपण नान कढई तयार केली, तर हे आता आपल्याला कढईमध्ये 25 ते 30 मिनिटासाठी इथे बेक करायची आहे. तर तोपर्यंत आपल्याला ही नानकटाई पाहायची नाही आपली बेक झाली का नाही. 25 ते 30 मिनिट झाल्यानंतरच आपल्याला ही नानकटाई पाहायची आहे. तर मंडळी आता इथे 30 मिनिट झालेली आहे. तर बघा आता आपली नानकटाई किती छान झालेली आहे. तर खूप मस्त असा वास तिचा घरामध्ये येत होता. खमंग वास सुटला होता. आणि अतिशय छान गॅसवरती सुद्धा आपली नानकटाई इतकी सुंदर बेक होऊ शकते. तर आता हे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली नानकटाई खालच्या साईडने सुद्धा कशी झालेली आहे. तर बघा आता ही छान अशी गार झालेली आहे. तर बघा मंडळी खालच्या साईडने सुद्धा आपली नानकटाई खूप सुंदर अशी बेक झालेली आहे आणि अतिशय गोल्डन कलर तिला आलेला आहे आणि बघा जाळी किती सुंदर आलेली आहे. तर आपण ओव्हनशिवाय सुद्धा नानकटाई ही घरी बनवू शकतो गॅसवरती. तर बघा किती छान तिला क्रॅक पण पडलेले आहे आणि अतिशय सुंदर आपली नानकटाई तयार झालेली आहे. तर तुम्हालाही माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हे तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत. तर मंडळी बघा आता आतून पण दाखवते तुम्हाला मी माझी नानकटाई बघा. अतिशय छान अशी जाळी आलेली तिला एकदम सुंदर ही नानकटाई झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा.